नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपल्याला बातमी सांगितली जाते, दाखवली जाते, समजावली जाते. ती बातमी असते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच असतं. आणि म्हणून बातमी सांगितली जाते, दाखवली जाते, त्यामध्ये किती साम्य आहे आणि परस्परांशी जुळणाऱ्या किती गोष्टी आहेत ते तपासावं लागतं. अन्यथा आपली फसगत होते आणि अर्थात सांगणाऱ्यांची फसगत होते. पण सांगणाऱ्यांना माहिती असतं ते फसवत असतात. आपली फसगत होऊ नये म्हणून आपण डोळसपणे घडामोडींकडे बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. एक सध्याची बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे यांचा जो उर्वरित शिवसेना पक्ष आहे त्यातले काय 5-6 खासदार हे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जी अधिकृत शिवसेना आहे तिकडे जाण्याच्या मनस्थितीत होते आणि त्यासाठी एक मोहीम चालवली जात होती. त्यासाठीच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, भाजपच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, स्वपक्षीय जे खासदार आहेत त्यांचे 7 त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, याची चर्चा होती. आणि असा कोणी फुटणार नाही याची ग्वाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किंवा त्यांच्या प्रवक्त्यांपेक्षा त्यांच्या समर्थक पत्रकार माध्यमातून दिली जात होती की असे कोणीही उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची बिलकुल शक्यता नाही. कदाचित नायडू वगैरे मंडळी भाजपला सोडून जाण्याची भीती असल्यामुळेच हे खासदार आपल्याकडे तैनात करावेत म्हणून हा प्रयत्न, अशा अफवा सोडण्याचा प्रयत्न होतो असंही अनेक मीडियाच्या भाजप उबाठाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. पण शेवटी याविषयी ज्या बातम्या आल्या त्यामध्ये एक गोष्ट सांगितली जात होती की उबाठा शिवसेनेचे जे 9 खासदार आहेत लोकसभेत निवडून आलेले, त्या 9 खासदारांची मुळात तक्रार काय आहे? बस त्यांना उद्धव ठाकरेंना दगा द्यायचा आहे आणि काय 50 खोके 100 खोके घ्यायचेत असं कोणीही म्हटलं नाही. कुठल्याही बातमीत असा उल्लेख आला नाही की बा उद्धव ठाकरे यांचे जे लोकसभा खासदार आहेत त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना काय 50 खोके 70 खोके देऊन विकत घेतलं जाणार आहे असा आरोप कुठेही नव्हता. ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचं जे कारण सांगितलं जात होतं ते एकच होतं की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे जे आज उबाठा शिवसेनेचे सर्वोच्च नेते वगैरे आहेत ते या खासदारांना सुद्धा भेटायला वेळ देत नाही. तक्रार काय लक्षात घ्या, तक्रार इतकीच आहे की आपण आपापल्या विभागामध्ये मतदारसंघामध्ये पक्ष चालवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पक्षाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी जे काही धडपड करत आहोत त्यामध्ये आपल्याला पक्षाकडून आणि नेतृत्वाकडून कुठल्याही स्वरूपाची मदत होत नाही. आपण स्वतंत्ररित्या एक संस्था चालवतोय की एका पक्षाचे खासदार म्हणून काम करतोय, याविषयी जो या खासदारांच्या मनात गोंधळ आहे त्यामुळे ते कंटाळलेत आणि जिथे पक्ष म्हणून संघटना म्हणून काम चालतं अशा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जायला उत्सुक झालेले आहेत. पण अशा रीतीने इकडून उठले आणि तिकडे जाऊन बसले असं होत नाही. ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवता आणि एका पक्षातर्फे एका विशिष्ट चिन्हावर निवडून येता तेव्हा त्यासाठी जे निवडणुकीचे नियम आहेत त्याप्रमाणेच तुमच्या त्या निवडून आलेल्या पदाला पात्र किंवा अपात्र ठरवणारे सुद्धा नियम आहे. आणि सध्या जो सुप्रीम कोर्टामध्ये एक खटला चालू आहे शिंदे विरुद्ध ठाकरे असा, तो सुद्धा त्यावरच आहे आधारलेला की जे फुटून बाहेर पडले त्यांना अपात्र ठरवा. आता ते मुळातच पात्र राहिले नाहीत त्यामुळे अपात्र ठरवणं हा विषय सुद्धा येत नाही.
कारण ती विधानसभा बरखास्त झाली आहे, नवी विधानसभा निवडून आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 40 आमदार जे बाहेर पडले किंवा गद्दार झाले ते आज आमदार म्हणून सुद्धा पात्र नाहीत, कारण ती विधानसभा अस्तित्वात नाही. पण असो, मुद्दा इतकाच आहे की आत्ता ज्या खासदारांची चर्चा चालू आहे त्यांच्या बाहेर पडण्याच्या इच्छेचं कारण काय आहे, तर इतका सगळा गेल्या 4 वर्षातला घडामोडीचा चढ उतार झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा ठाकरे बाळासाहेबांचे जे वारस आहेत त्यांना आपल्या शिवसैनिकांची, आपल्या अनुयायांची कदर नाहीये. त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याची इच्छा नाहीये. मग त्यापेक्षा आपल्याला जिथे भविष्य आहे अशा पक्षात जावं, या कारणास्तव ही मंडळी शिंदे यांच्याकडे आकर्षित होत आहेत, अशी ती बातमी होती. आणि ती खरी होती खोटी होती काय ते बाजूला ठेवा, पण त्या सगळ्या खासदारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जर मातोश्रीवर त्या सगळ्यांची एक बैठक बोलावली, त्यांच्याशी 2-4 तास विचार विनिमय केला, देवाणघेवाण केली, संपर्क साधला, याचा अर्थच ज्या बातम्या आल्या होत्या त्यातला आजार किंवा त्यातली तक्रार खरी आहे. अख्खा पक्ष हातातून गेला, निवडणूक चिन्ह गेलं, तरीही आपण आपल्या मस्तीत राहायचं आणि आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, अनुयायी शाखा प्रमुख पदाधिकारी असतील, त्यांना आपले पगारी नोकर किंवा चाकर किंवा गुलाम समजणं आणि आपण प्रसन्न झालो, आपल्याला मेहरबानी करावीशी वाटली तर कोणाशी तरी बोलायचं किंवा कोणाकडे तरी वळून बघायचं. ही जी सरंजामी वृत्ती आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे, त्यामुळेच मुळात हे लोक नाराज होते आणि आधीचे सुद्धा त्याच कारणासाठी नाराज होते आणि त्यावेळेला सुद्धा हीच तक्रार बोलून दाखवली होती. पक्षाचे आम्ही आमदार आहोत आणि आमचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहे, पण आम्हाला त्याची भेट सुद्धा मिळत नाही. मातोश्रीवर जायचं, त्यांना भेटायला जायचं तर 4-4 वेळ संपर्क साधला तरी फोनवर सुद्धा उद्धव ठाकरे बोलत नाहीत. या तक्रारीचं पर्यवसान शिवसेना फुटण्यात झालं होतं, पण अजूनही सुधारणा नाही. असो, पण आता तो विषय मागे पडला असं म्हणतात. गेल्या 2 दिवसात बातम्या अशा आल्यात की उद्धव ठाकरे यांनी ज्या तक्रारी होत्या त्या दूर केल्या, आपण एकत्रित काम करू असं आश्वासन दिलं आणि ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेतले आमदार किंवा खासदार फोडणं, याला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलेलं. ते कोणी दिलं माहित नाही, पण त्याला ऑपरेशन टायगर म्हणतात. तर ते ऑपरेशन टायगर आता बॅक बर्नरवर गेले, म्हणजे सध्या तो विषय बाजूला ठेवण्यात आलाय. मग बाजूला का ठेवला? उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर त्या खासदारांची बैठक घेतली आणि त्यांच्या सगळ्या तक्रारी दूर झाल्या, हे मान्य करायचं का? मला तसं वाटत नाही. याचं कारण ज्या तक्रारी आल्या त्या नंतरच्या आधीच्या बातम्यांचा ताळमेळ करायला गेलं तर एक गोष्ट लक्षात येते की अडचण ही कायदेशीर होती. भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर कायदा आहे, पक्षांतर विरोधी कायदा त्या 10व्या परिशिष्टात आहे आणि त्यानुसार कमीत कमी 2/3 सदस्य एखाद्या पक्षाचे त्या पर्टिक्युलर सभागृहामध्ये निवडून आलेले जितके सदस्य संख्या असते त्यातली 2/3 सदस्य संख्या ही बाजूला होऊ शकते, पण ते वेगळा पक्ष म्हणून बाजूला होऊ शकत नाहीत. त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी मान्यता प्राप्त पक्षामध्ये विलीन होण्याची आवश्यकता असते. ते नाराज गट म्हणून बाजूला होऊन त्या पक्षात विलीन कुठच्या तरी होतात आणि मूळ 1/3 उरलेले सदस्य जे आहेत त्यांचा पक्ष स्वतंत्र राहू शकतो, आहे तसा राहू शकतो. ही कायदेशीर तरतूद आहे, ज्याचं पालन 2022च्या फाटाफुटीत झालं नाही, ना राष्ट्रवादीच्या झालं, ना
तुमच्या शिवसेनेच्या बाबतीत झालं. आणि ते तसं झालं असतं तर मग कायदेशीर बाजूची कटकट नव्हती. कारण 2/3 सदस्यांनी बाजूला होऊन दुसऱ्या कुठच्या तरी पक्षात विलीन होणं हे कायदेशीर आहे. आणि त्यामध्ये ते खासदार किंवा आमदार यांची पात्रता रद्द होऊ शकत नाही. आता सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत आहेत आणि त्याचे 2/3 म्हणजे 6 खासदार जर वेगळे झाले आणि जर ते भाजप किंवा काँग्रेस किंवा शिंदे गटामध्ये गेले तर त्यांच्या विरुद्ध कुठलीही कायदेशीर दाद मागता येणार नाही. आणि त्यामुळे कायदेशीर कटकटी न ठेवता उद्धव ठाकरे यांना टांग मारून शिंदेकडे जाता येईल का या प्रयत्नामध्ये गेले काही महिने हे उबाठा शिवसेनेचे काही खासदार आहेत, पण त्यांचा आकडा 9 मधून 6 असणं आवश्यक आहे. आणि मला कळलेल्या माहितीनुसार किंवा जाहीरपणे येणाऱ्या बातम्यांमध्ये 9 पैकी 5 खासदार उतावळे झालेले आहेत. कधी एकदा आम्ही शिंदे गटात जातो, एनडीए मध्ये जातो, सत्ताधारी गोटात जातो आणि मग आमच्या मतदारसंघातल्या विकास कामांना किंवा इतर कामांसाठी मोठमोठा निधी घेऊन येतो. यासाठी हे खासदार उतावळे झालेले आहेत. पण 9 पैकी 4 खासदार असे आहेत की जे उद्धव ठाकरेंना कधीही सोडून जाणार नाहीत असं म्हटलं जातं. ज्यामध्ये धाराशिवचे ओमराजे आहेत, परभणीचे जाधव आहेत, बंडू जाधव आहेत, मुंबईतले अनिल देसाई आणि अरविंद सावंत आहेत. हे 4 लोक असे आहेत की जे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत याची अगदी पत्रकार सुद्धा ग्वाही देतात. उद्धव ठाकरे असं काही बोलताना ऐकायला मिळत नाही, पण पत्रकार मात्र छातीठोकपणे सांगतात की हे 4 खासदार कधी उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत आणि त्यामुळे उरलेले 5 सोडायला तयार आहेत हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. प्रश्न असा आहे की तो 6वा खासदार मिळत नाही तोपर्यंत कायदेशीर अपात्रतेची तलवार टांगलेली आहे आणि म्हणून ऑपरेशन टायगर हे घाई गर्दीने उरकता येणार नाही किंवा उरकलं जाणार नाही. आधीच्या घडामोडीमध्ये 2022च्या घडामोडीमध्ये जी कायदेशीर कटकट निर्माण झाली आहे ती अजूनही निस्तरली गेलेली नाही. आणि म्हणूनच आणखीन एक तसलीच कटकट निर्माण करायची नाही तर कायद्याच्या चाकोरीत राहून हे ऑपरेशन टायगर कसं यशस्वी करता येईल याची चाचपणी अधूनमधून चालू असते आणि तशीच गेल्या आठवड्यात चाचपणी झाली. पण अशा प्रकरणामध्ये अदृश्य शक्ती किंवा महाशक्तीची मदत आवश्यक असते आणि ती मदत मिळावी म्हणूनच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असणार. ही साधी सरळ गोष्ट आहे. पण त्यानंतर हा विषय मागे पडला. त्याचं कारण उद्धव ठाकरेंनी तात्काळ आपल्या खासदारांची बैठक घेतली, त्यांची समजूत काढली असं त्याचं कारण बिलकुल नाहीये. कारण बंगालच्या निवडणुकीत आहे. सध्या भाजपचे सगळे नेते, कार्यकर्ते, चाणक्य, रणनीतिकार हे बंगालमध्ये यावेळेला आपलं सरकार सत्तेवर आणणं आणि आसाम मधली सत्ता कायम ठेवणं यामध्ये गुंतलेले आहेत. अशा वेळेला त्यांना नवीन कुठलं तरी बोजा किंवा जबाबदारी नको आहे. एक गोष्ट उघड आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार येणार असतील तर त्यातून जी कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल ती एकटे शिंदे हाताळू शकणार नाहीत. ती हाताळण्यासाठी भाजपच्या सगळ्या रणनीतिकार चाणक्यांना पुढे यावं लागेल. थोडक्यात ऑपरेशन टायगर ही भाजपच्या डोक्यावरची जबाबदारी होती आणि त्यामध्ये आपली थोडी जरी शक्ती खर्ची घालायची असेल तर आपलं तेवढं बंगालकडे आणि आसामकडे दुर्लक्ष होतं. जिथे पाय रोवायचे आहेत त्या तमिळनाडू, केरळकडे आपलं दुर्लक्ष होईल. ते भाजपला अजिबात नको. यापैकी आसाम आपण सहजगत्या जिंकणार हा भाजपचा आत्मविश्वास आहे आणि बंगाल हा 50-50 परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे थोडी ताकद जास्त लावली, सगळी प्रतिष्ठापणाला लावली, ताकदपणाला लावली तर बंगालमध्ये आपलं सरकार येऊ शकतं
हा भाजपचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून त्यातला एक तसूभर देखील आपली ताकद ही ऑपरेशन टायगरवर खर्च करायला भाजप आत्ता तयार नाही, राजी नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे जे ऑपरेशन टायगर चालवलेलं होतं ते थोडा काळ बाजूला ठेवायला लागले. उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकीमुळे ते झालेलं नाही. आणि म्हणूनच बंगालच्या निवडणुकीचे निकाल येऊन भाजप जर सत्तेपर्यंत जाऊ शकला किंवा ममतांचं बहुमत जरी घालवू शकला तरी त्यानंतर ऑपरेशन टायगर हे पुन्हा सुरू होऊ शकतं आणि अल्पावधीत गुंडाळलं पण जाऊ शकतं. याचा अगदी साध्या एका दोन वाक्यामध्ये सांगायचा अर्थ असा की टायगर हा जगप्रसिद्ध आहे, तो बेंगॉल टायगर, पट्टेवाला पिवळ्या काळ्या पट्ट्यांचा जो टायगर, तो बंगालचा टायगर म्हणून ओळखला जातो. तर बंगालचा टायगर म्हणजे ममता दिदी आहे, बंगालची वाघीण आहे. बंगालच्या वाघिणीच्या शिकारीमध्ये देशातली महाशक्ती, अदृश्य शक्ती इतकी गुंतलेली आहे की तिला थोडीही सवड ऑपरेशन महाराष्ट्रातल्या ऑपरेशन टायगर साठी थोडी सुद्धा सवड नाहीये. ती सवड काढायची तर ती 4 मे नंतर, 5 मे नंतर होईल, 15 मे पर्यंत होईल. आणि तोपर्यंत शिंदे यांनी जमवाजमव करत राहावं. जो 6वा खासदार तुम्हाला मिळवायचा आहे तो उपरोक्त सांगितलेल्या, आधी सांगितलेल्या 4 नावापैकी एक तयार करणं आणि आकडा 5 वरून 6 वर नेणं अगत्याचं आहे. तो आकडा 6 वर गेला तो ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ शकतं. पण त्यासाठी भाजपची, केंद्र सरकारची, मोदी, भाजप, चाणक्य यांची मदत हवी असेल तर मग बंगालच्या वाघिणीची शिकार होईपर्यंत कळ काढली पाहिजे. त्यामुळे बंगालच्या वाघिणीची, बंगाल टायगरची शिकार होईपर्यंत महाराष्ट्रातलं टायगर ऑपरेशन टायगर याला स्थगिती देण्यात आलेली आहे. हा विषय आता साधारणतः 5-10 मे नंतर परत तुमच्या समोर येईल. याविषयी माझ्या मनात शंका नाही. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.